अगदी जसं मुकुल तुम्ही सांगितलं की अमित शहा आणि विखे पाटील यांची जवळीक आहे आणि आता अमित शहांचा होणारा आजचा हा दौरा त्यांनी शेतकऱ्यांच्या मेळाव्याला हजेरी लावणं हे सगळेच मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने किती महत्त्वपूर्ण ठरतील? खूपच महत्त्वपूर्ण आहे कारण सध्या जी अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे कुठे ना कुठे सरकारकडनं मदत मिळत नाही असा एक आरोप असं वातावरण विरोधकांकडनं तयार केलं जात आहे। त्यामुळे काही प्रमाणामध्ये ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नाराजी राज्य सरकारवर आहे, तो रोष बघायला मिळतो आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका व्यतिरिक्त इतर ज्या निवडणुका आहेत मग त्या जिल्हा परिषदेच्या आहेत, पंचायत समितीच्या आहेत, नगर परिषद नगरपालिका यांच्या निवडणुका ह्या निमशहरी किंवा ग्रामीण भागामध्ये होत असतात। तिथला मोठा वर्ग हा निवडणुकीसाठी मतदान करत असतो, त्यामुळे त्यांना समाधान मिळेल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू असे निर्णय घेणं हे अपेक्षित आहे। म्हणूनच आजच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागाचं लक्ष लागलेलं आहे कारण अतिवृष्टीचा जो फटका बसलेला आहे तो ग्रामीण भागामध्ये जास्त बसलेला आहे। शेती पिकं उद्ध्वस्त झालेली, शेती वाहून गेलेली आहेत, त्यामुळे आजच्या दौऱ्याकडे ग्रामीण भागातील जनतेचं विशेष करून शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी बरोबर आहे मुकुल। तर ही दृश्य आपण पाहतोय शिर्डीच्या साई मंदिरामधून। गृहमंत्री अमित शहा हे शिर्डीच्या साई मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित आहेत। त्याबरोबरच दृश्यांमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ह्या देखील आपल्याला दिसतायत। त्यामुळे अमित शहा यांचा हा महाराष्ट्र दौरा होतोय आणि शिर्डीच्या साई चरणी अमित शहा आता नतमस्तक होत आहेत। खरं तर मुकुल, अनेक भाजपचे नेते देखील अमित शहा यांच्या बरोबर या दौऱ्यामध्ये दिसत आहेत। नेमके कोणकोणते नेते उपस्थित आहेत? भाजपचे मुख्यमंत्री स्वतः कालपासूनच शिर्डीमध्ये मुक्कामी आहेत। चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, पंकजा मुंडे आहेत, मुरलीधर मोहोळ आहेत। म्हणजे केंद्र आणि राज्यामधले महत्त्वाचे जे मंत्री आहेत ते मंत्री शिर्डीमध्ये आहेत आणि यांचा कुठे ना कुठे ग्रामीण भागाशी संबंध आलेला आहे, हे कुठे ना कुठे सहकाराशी जोडले गेलेले आहेत। असे सर्व मंत्री हे सध्या शिर्डीमध्ये आहेत। एवढंच नव्हे तर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत, एकनाथ शिंदे हे देखील कालपासूनच आहेत। काल ज्यावेळेस अमित शहा शिर्डी विमानतळावर पोहोचलेले होते त्यावेळेस हे सर्व मंत्री त्यांच्या स्वागतासाठी देखील उपस्थित होते, त्यामुळे कालपासूनच मंत्र्यांची मांदियाळी शिर्डीमध्ये बघायला मिळते आहे। आणि आज सकाळी रवींद्र चव्हाण यांनी सुरुवातीला साईबाबांचं दर्शन घेतलं, त्यानंतर पंकजा मुंडे देखील मंदिरामध्ये गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। मुरलीधर मोहोळ हे देखील दर्शन घेऊन आलेले होते, परंतु आता अमित शहा यांच्यासोबत हे सर्वच मंत्री पुन्हा एकदा साईबाबांच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत, साईबाबांचं दर्शन घेतील। आता नेमकं बघणं हे महत्त्वाचं आहे, साईबाबांच्या चरणी हे काय मागणं करतात, काय प्रार्थना करतात, कारण अतिवृष्टीमुळे बळीराजा मोठ्या प्रमाणामध्ये संकटामध्ये सापडलेला आहे। तर आजच्या साईबाबाच्या दर्शनानंतर अमित शहा नेमकं काय भाष्य करतात, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नेमकं काय बोलतात हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। अगदी जसं तुम्ही सांगितलं की कालपासूनच मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री हे अमित शहांसमवेत आहेत। काल त्यांची बैठक देखील झालेली होती। या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, कारण अमित शहा यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्याचं देखील कळत होतं। बरोबर आहे, रात्री हॉटेलमध्ये मुक्कामी आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समवेत अमित शहा यांनी चर्चा केलेली होती। त्यांची एक प्राथमिक बैठक झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये सध्याची काय परिस्थिती आहे, राजकीय म्हणा किंवा जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे नेमका काय काय फटका बसलेला आहे, कुठल्या भागाबदली कुठली पिकांना जास्तीत जास्त फटका बसलेला आहे, त्याचा एक प्राथमिक अंदाज गृहमंत्र्यांनी घेतल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चर्चा केलेली होती। आता त्यावर आजच्या मेळाव्यामध्ये ज्यावेळेस ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्याच्यामध्ये त्याची परिणती आपल्याला कळणार आहे की कालच्या बैठकीमध्ये अमित शहा यांच्याकडे काय काय ठोस माहिती मिळालेली होती।